जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गणेश राठेमुगा म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आजचा हा गुरुपौर्णिमा यात्रेचा आपला तिसरा दिवस आणि आता आम्ही अक्कलकोटमध्ये आहोत आणि अक्कलकोटमधून आम्ही निघत आहोत तुळजापूर आणि सिद्धेश्वर दर्शनासाठी. चला तर माझ्यासोबत या यात्रेमध्ये तिसऱ्या दिवसात देखील सामील व्हा आणि या यात्रेचा भक्तिरसाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आता आपले अवधूत काकांचे मोठे बंधू सुधीर काका यांचा सत्कार केला जातोय देवयानी काकी आणि त्यांच्या संपूर्ण ग्रुपकडून. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. आपले अवधूत काका आहेत. अवधूत काका आणि सुधीर काका हेच या संपूर्ण सेवेचं म्हणजे त्यांना हे सेवेचं दान मिळालेलं आहे आणि ते सेवा उत्तम पार पाडत असतात. त्यासाठी आता अवधूत काकांचा देखील एक छोटासा मान सन्मान सत्कार केला जातो. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ. माऊली. सर्वप्रथम सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असा योग पुन्हा पुन्हा यावा. तुमच्या सगळ्यांचं खूप छान सहकार्य होतं त्याबद्दल धन्यवाद आणि अभिनंदन. अशीच यात्रा घडवत राहावा. सन्माननीय श्री सखाराम दळवी आपण यावे इथे सोबत भानुदास परब. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की. फायनली आपण पोचलेलो आहोत तुळजापूरमध्ये. तुळजापूरमध्ये थोडा रिमझिम पाऊस आहे आणि आता आई माऊलीचं दर्शन घ्यायचं आहे. किती गर्दी आहे माहीत नाही, पण पावसामुळे कदाचित कमी असावी असं वाटतंय. बाकी स्वामींची इच्छा. चला तर. श्री स्वामी समर्थ. पावसात देखील भाविकांची गर्दी आहे. हा आहे राजे शहाजी महाद्वार. राजे शहाजी महाद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. माऊली. इथून जायला पण आपल्याला मिळायचं आणि तिथे आपण हातपाय धुवायचो गोमुखातून. सो यावेळेस तिकडे रिनोव्हेशन चालू आहे त्यामुळे आपण चाललो इकडून. श्री स्वामी समर्थ. हो, धर्मदर्शनासाठी. स्वामींची कृपा आज काहीच गर्दी नाही आहे त्यामुळे कदाचित ती रांग इकडून फिरवली गेली, नाहीतर इथे पूर्ण आपल्याला फेऱ्या मारायला लागतात. श्री स्वामी समर्थ आहे.
आहे मुखदर्शनाची आणि आपण जी चाललो आहे ती रांग आहे धर्मदर्शन. धर्मदर्शन म्हणजे गाभाऱ्याच्या इथून आपण आतमधून दर्शन करणार. ती मुखदर्शन हे लांबूनच होतं. इथून आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे बघू कुठपर्यंत स्वामी माऊली दर्शन देत आहेत. हे स्वामी इथे दरवेळेस गोंधळ पूजा करण्यासाठी भटजी असतात, पण आता तर नाही आहेत. दरवर्षी खूप गर्दी असते आणि यावेळेस पण आम्हाला वाटलं होतं की गर्दी असेल, पण पाऊस असल्यामुळे यावेळेस गर्दी नाही आहे. आज गुरुपौर्णिमेचा दुसरा दिवस. श्री स्वामी समर्थ दत्तगुरू महाराज माऊली अशीच कृपादृष्टी राहू द्या. खूप छान. मला वाटतं जवळजवळ 15 ते 20 मिनिटात आपलं दर्शन झालं. आपण एक प्रदक्षिणा घालतोय. इथे ही जी सगळी देवस्थान आहेत त्यांना आपण दर्शन घेणार आणि आम्ही जाणार. ही आहे यमाई देवी, हे आहे श्री लक्ष्मी नरसिंह मंदिर, ही स्वामी समर्थ. हे आहे श्री मल्हारदेव मार्तंड मंदिर. एअरपोर्ट जय मल्हार, सदानंदाचा ही आहे आपली दत्तगुरू माऊली. आहे सिद्धिविनायक उजव्या संडेचा गणपती. दरवेळेस आपण इकडून यायचो आणि ते जे दिसतं गोमुख तीर्थ, तिथे आपण ते तीर्थ घ्यायचो. तिथे महादेवाला पाणी वाहायचो, हातपाय स्वच्छ करून पवित्र होऊन आपण इकडे यायचो. इथे दत्त मंदिर, ते इकडे सगळं आता रिनोव्हेशन चाललं आणि तिकडे शिड्या होत्या, त्याला दुसरीकडून पाठवलं जातं. श्री स्वामी समर्थ. चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम. अशा प्रकारे फायनली फक्त आणि फक्त 20 मिनिटात तुळजापूरचं दर्शन झालं आहे. म्हणजे स्वामींचीच लीला म्हणायची. पाऊस पण नाही आहे, रिमझिम आहे, तेवढा तर हवाच, पण स्वामी माऊलींची एवढी कृपा आज की खरंच खूप छान झालं. आणि आज आपल्या परब साहेबांनी वडापाव स्पॉन्सर केला आहे. मी खात नाही ती वेगळी गोष्ट, पण त्यांनी स्पॉन्सर केला. खूप खूप धन्यवाद तुम्हाला. आणि हे बघा, आज ह्यांचा उपवास आहे त्यामुळे हे खाणार नाही आहेत. मामाश्री, सुमंत हे वगैरे. आणि हे बघा श्री स्वामी समर्थ. काय परबांचा वडापाव कसा आहे? मस्त आहे ना? हां, सुंदर, आवडला. म्हणजे प्रेमाने दिलं असं म्हणू शकतो. हां. चला तर आता आपण चाललेलो आहोत सिद्धेश्वरसाठी. श्री स्वामी समर्थ माऊली. गाडीमध्ये फुल भजन वगैरे करत आता आपण पोहोचलेलो आहोत कुठे? तर सिद्धेश्वर मंदिरात. म्हणजे सिद्धेश्वर मंदिराच्या जस्ट बाहेर आहोत आणि तुम्हाला इकडचा नजारा दाखवतो. किती सुंदर असं भजन केलंय गाडीमध्ये. नाही, आस्वाद घेतला. स्वामी कृपा. यांनी आज सुधीर दादांनी पण आम्हाला भजन ऐकवलं, त्यांच्या मुखातून ऐकायला मिळालं. ही खूप मोठी गोष्ट आहे, दुर्मिळ गोष्ट. होय होय, अलभ्य लाभ घडलेला आहे. धनंजयमुळे आम्हाला हे शक्य झालं, बोलता आलं. धनंजयच्यामुळे आम्हाला नाही, स्वामी माऊलींची कृपा. होय. चला तर हे बघा, द्वार खूपच छान असं केलं आहे. पावसामध्ये बघा बाजूने जाण्यासाठी पण आहे, खूप छान वाटतंय. आणि समोर हे पूर्ण तलाव आणि या तलावामध्ये हे छान असं सिद्धेश्वराचं
शिवयोगी सिद्धेश्वराचं मंदिर श्री स्वामी समर्थ माऊली. हे बघा सिद्धेश्वराचं डायरेक्ट दर्शन इकडे तुम्ही बाहेरून घेऊ शकता, मुखदर्शन. आणि खूप सारे फोटोज लावलेत जुने बहुतेक. आणि हे बघा दानपेटी इकडे आहे, हुंडी. टेम्पलचा गाईड बुक्स, प्रसाद वगैरे सगळं इथे मिळतो. श्री स्वामी समर्थ. सर्वात आधी इथे हातपाय धुवायचे. हे पाणी पिण्यायोग्य नाही, कृपया पाणी पिऊ नये. हे हातपाय धुवायचं पाणी आहे. पाय स्वच्छ करून आपण निघालेलो आहोत. सुमंत भाऊचं फोटोशूट चालू आहे इकडे बघा. इथे छानपैकी मामा फोटो काढतोय, नवविवाहित दाम्पत्य. श्री स्वामी समर्थ. अरे ह्याच्यामध्ये पाय धुवायचे होते पहिले, माहिती ना पाणी. हे पॉज करून तुम्ही माहिती वाचू शकता. आणि हे बघा अप्रतिम 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 शिवलिंग आहेत, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे मुलांनो. अमृतलिंग. महाराज माऊली. श्री हनुमंताचं मंदिर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. काका काय म्हणता, कसा होता एक्सपिरियन्स आजचा हा गुरुपौर्णिमा यात्रेचा 3रा दिवस आणि आता आपण घरी निघणार आहोत, तर तुमचा एक्सपिरियन्स सांगा. खूपच सुखदायक होता. गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, सिद्धेश्वर दरवर्षीप्रमाणे चांगल्या प्रकारे दर्शन झालेले आहे. जो भक्तिभाव होता तो सर्व भक्तांमध्ये दिसून आला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तर यस, अशा प्रकारे आजच्या ब्लॉगचा पण इथेच एंड करत आहोत. तुम्हाला आजचा ब्लॉग म्हणण्यापेक्षा ही यात्रा कशी वाटली, यात्रेचा हा शेवटचा दिवस कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मला मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा. खा प्या मस्त आपल्या परिवारांची काळजी घ्या. गुरुसेवा करा, गुरुसेवेत सदा लीन राहा. जय शिवराय, जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की.